एक राजे अध्याय 17। एलिया तिशबी हा गिलाद येथे उपरी म्हणून राहणाऱ्यांपैकी एक होता। तो अहाबास म्हणाला, इस्रायलाचा देव परमेश्वर ज्याच्या हुजुरास मी असतो त्याच्या जीविताची मी शपथ वाहून सांगतो की जी वर्षे आता येणार त्यात दहीवर अथवा पर्जन्य पडणार नाही, हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल। परमेश्वराचे वचन त्यास प्राप्त झाले की येथून निघून पूर्व दिशेस जा व यार्देने समोरच्या करीत ओहळानजीक लपून राहा। त्या ओहळाचे पाणी तुला प्यावयास मिळेल आणि मी कावळ्यास आज्ञा केली आहे ते तुला अन्न पुरवतील। परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे करून तो यार्देने समोरच्या करीत ओहळानजीक जाऊन राहिला। कावळे त्यास भाकरी व मांस सकाळ संध्याकाळ आणून देत व त्या ओहळाचे पाणी तो पी। काही दिवसांनी ओहळ आटून गेला, कारण त्या देशात पर्जन्यवृष्टी झाली नाही। तेव्हा त्यास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की चल, सिदोनातील सारफत नगरात जाऊन राहा। पहा, तुझे पोषण करण्याची तेथल्या एका विधवेस मी आज्ञा केली आहे। त्याप्रमाणे तो सारफत येथे गेला। नगराच्या वेशीजवळ तो आला तेव्हा एका विधवा स्त्रीला काटक्या गोळा करीताना त्याने पाहिले। तिला हाक मारून तो म्हणाला, मला एका पात्रात प्यावयास थोडेसे पाणी घेऊन ये। ती पाणी आणावयास जात असता त्याने तिला आणखी हाक मारून सांगितले, आपल्या हाती एक भाकरीचा तुकडा मला घेऊन ये। ती म्हणाली, तुमचा देव परमेश्वर याच्या जीविताची शपथ, माझ्याजवळ भाकर मुळीच नाही। मडक्यात मूठभर पीठ आणि कुपीत थोडेसे तेल एवढे मात्र आहे। मी 2 काटक्या जमा करीत आहे, मग मी घरी जाऊन मजसाठी व आपल्या मुलांसाठी ते तयार करीन। ते आम्ही खाऊ आणि मग मरू। एलिया तिला म्हणाला, भिवू नको, तू जा आणि म्हणतेस त्याप्रमाणे कर, पण त्यापूर्वी माझ्यासाठी एक लहानशी भाकर भाजून आण, नंतर आपल्यासाठी व आपल्या मुलांसाठी भाज। इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, परमेश्वर पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी करील त्या दिवसापर्यंत तुझे पिठाचे मडके रिकामे होणार नाही आणि तेलाची कुपी आटणार नाही। तिने जाऊन एलियाच्या सांगण्याप्रमाणे केले। तो, ती व तिचे कुटुंब यांचा त्यावर पुष्कळ दिवस निर्वाह झाला। परमेश्वर एलियाच्या द्वारे जे वचन बोलला त्याप्रमाणे तिचे ते पिठाचे मडके रिकामे झाले नाही आणि तेलाची कुपीही आटली नाही। यानंतर घरधनिणीचा मुलगा आजारी पडला। त्याचा रोग इतका वाढला की त्याचा श्वास बंद झाला। तेव्हा ती एलियास म्हणाली, अहो देवाचे माणूस, आपला माझा काय संबंध? माझ्या पातकांचे मला स्मरण द्यावे व माझ्या मुलास मारून टाकावे म्हणून आपण माझ्या घरी आला आहा का? तो तिला म्हणाला, तुझ्या मुलास घेऊन ये। त्याने त्यास तिच्या कवेतून घेऊन आपण राहत होता त्या माडीवर नेले आणि आपल्या बिछाण्यावर निजविले। मग त्याने परमेश्वराचा धावा करून म्हटले, हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी ज्या विधवेच्या घरी राहत आहे तिचा पुत्र मारून तू तिजवर अरिष्ट आणले काय? मग त्याने 3 वेळा त्या मुलावर पाखर घातली आणि परमेश्वराचा धावा करून म्हटले, परमेश्वरा, हे माझ्या देवा, या बालकाचा प्राण त्याच्या ठाई पूर्ववत येऊ दे। परमेश्वराने एलियाचा शब्द ऐकला आणि त्या बालकाचा प्राण त्याच्या ठाई पूर्ववत येऊन तो पुनरपी जिवंत झाला। एलिया ते बालक घेऊन माडीवरून खाली आला आणि त्यास त्याच्या आईच्या हवाली करून म्हणाला, पहा, तुझा मुलगा जिवंत आहे। ती स्त्री एलियास म्हणाली, आपण देवाचे माणूस आहात आणि परमेश्वराचे सत्यवचन आपल्या तोंडून निघते हे मला आता कळून आले।